नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सानप मार्केट कमिटी समोर बुधवार दिनांक 25 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास नांदगाव आगारामधील बस क्रमांक MH40N8829 ही बस 5 वाजता नांदगाव आगारमधून 40 गावकडे जात असताना सानप मार्केट कमिटीच्या काही हाकेच्या अंतरावर बंद पडली होती। रात्री 8 ते 9च्या दरम्यान नांदगावकडून जातेगाव येथील सुंदर पुंजाबा चव्हाण वय वर्ष 50, दौलत शंकू ठोकरे हे दोघे मोटारसायकलने प्रवास करत असताना समोरच्या बसचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला। जातेगाव येथील मृत सुंदर पुंजाबा चव्हाण व दौलत शंकू ठाकरे हे जागीच मृत्यू झाले। नांदगाव आगारमधील चालक म्हस्के SN इपर यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर काचल साळुंके यांनी त्यांना मृत घोषित केले। याचा पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत। नमस्कार, मी हेमंत पगार, डेपो मॅनेजर ST डेपो नांदगाव। काल 24 तारखेला आमची बस क्रमांक 40N8829 चाळीसगाव जात असताना गिअरमध्ये प्रॉब्लेम आल्याने गाडी उभी होती। सदर गाडी उभी असताना साधारण 8:15 ते 8:30च्या दरम्यान मागून एक मोटरसायकल आली। सदर मोटरसायकल स्वाराला अंधार असल्यामुळे किंवा समोरून लाईट आल्यामुळे सदर गाडी लक्षात आली नाही आणि ते गाडीला येऊन आदळल्यानंतर दोघी जण गंभीर जखमी झाले, थोडा रक्तस्राव झाला। त्यांना ताबडतोब बसने सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालय नांदगाव येथे ॲडमिट केलं। नांदगाव येथे ॲडमिट केल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत झाल्याचं घोषित केलं। डोक्याला लागलं आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ते गंभीर झाल्याने त्यांचं निधन झालेलं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।